नमस्कार. माय कॉमर्स लॅब या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोलापूर विद्यापीठाच्या बीकॉम थर्ड इयर सेमिस्टर 6 बिझनेस इकॉनॉमिक्स व्यावसायिक अर्थशास्त्र या विषयाचं मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. ही जी प्रश्नपत्रिका आहे मार्च एप्रिल 2024 13 एप्रिल 2024 रोजीची प्रश्नपत्रिका आहे आणि त्याचं विश्लेषण आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहे. बघा या ठिकाणी पहिला प्रश्न पहिला अ, योग्य पर्याय निवडा. 8 मार्क या ठिकाणी आहेत. एकूण 8 क्वेश्चन आणि 8 मार्क. एका प्रश्नाला 1 मार्क अशा पद्धतीने या ठिकाणी प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत. बघा, टिंबटिंब यास टाटा बिर्ला योजना असेही म्हणतात. ऑप्शन बघा, मुंबई योजना, जनता योजना, गांधी योजना आणि सर विश्वेश्वरय्या योजना. बघा यामध्ये मुंबई योजना ही भारतातील प्रमुख उद्योगपतींनी 1944 मध्ये, कधी 1944 मध्ये, ठीक आहे, तयार केलेली आर्थिक विकासाची ही योजना होती, ज्यामध्ये टाटा बिर्ला यांचाही समावेश होता. म्हणून टाटा बिर्ला योजना या योजनेला मुंबई योजना जी आहे त्या मुंबई योजनेला टाटा बिर्ला योजना असेही म्हणतात. ठीक आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, मुंबई योजना. पुढे बघा प्रश्न दुसरा. टिंबटिंब हे नीती आयोगाचे अध्यक्ष असतात. या ठिकाणी राष्ट्रपती, मुख्यमंत्री, पंतप्रधान आणि अर्थमंत्री. बघा, नीती आयोगाचे जे अध्यक्ष असतात, नीती NITI याचा फुल फॉर्म देखील लक्षात ठेवा, याच्यावर तुम्हाला पेपरला प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे. बघा, नीती आयोगाचे जे अध्यक्ष असतात ते पदसिद्ध अध्यक्ष असतात. पंतप्रधान हे पदसिद्ध अध्यक्ष त्या ठिकाणी असतात. म्हणजे जी व्यक्ती पंतप्रधान या पदावर कार्यरत असतील तो व्यक्ती नीती आयोगाचा या ठिकाणी अध्यक्ष म्हणून कामकाज करेल. म्हणजेच काय, सध्या आपल्या देशाचे पंतप्रधान हे नरेंद्र मोदी आहेत, म्हणून नीती आयोगाचे अध्यक्ष देखील या ठिकाणी नरेंद्र मोदी असतील. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, पंतप्रधान. पुढे बघा प्रश्न क्रमांक 3 या ठिकाणी बघा, ब्रिक्स, BRICS, ठीक आहे, ब्रिक्स त्याची स्थापना टिंबटिंब या वर्षी झाली. बघा, ब्रिक्स या संघटनेमध्ये ब्राझील, रशिया, इंडिया, चायना अँड साऊथ आफ्रिका असे एकूण 5 देश यामध्ये आहेत. आणि त्याची जी स्थापना जी आहे त्याची स्थापना 16 जून, बघा, स्थापना 16 जून 2009 साली झालेली आहे. म्हणून त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 2009. ठीक आहे, 16 जून 2009 रोजी ब्रिक्स या संघटनेची स्थापना झाली आहे. आणि त्याचं जे मुख्यालय आहे, ठीक आहे, त्याचे मुख्यालय आहे शांघाय, चीनमध्ये आहे. ठीक आहे, मुख्यालय जे आहे ते चीन या देशामध्ये आहे. पुढे बघा प्रश्न क्रमांक 4 या ठिकाणी, चौथा प्रश्न बघा, सेवा व्यापाराबाबत सामान्य करारामुळे टिंबटिंब हा फायदा होतो. सेवा, सर्व्हिस, ठीक आहे, प्रत्यक्ष विदेशी गुंतवणुकीमध्ये वाढ होते, सेवाबाबतच्या नवप्रवर्तनामध्ये वाढ होते, आंतरराष्ट्रीय दर्जाची सेवा उपलब्ध होते आणि ऑप्शन डी वरील सर्व. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, वरील सर्व. ठीक आहे. पुढे बघा प्रश्न क्रमांक 5, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे विशेष उचल अधिकार, ज्याला आपण SDR असं म्हणतो. ठीक आहे, विशेष उचल अधिकार ही योजना टिंबटिंब या वर्षापासून सुरू झाली. 1969, 1982, 1999, 2012. ह्याचं उत्तर आहे 1969. ठीक आहे, SDR ही योजना 1969 मध्ये सुरू झालेली आहे. पुढे बघा प्रश्न क्रमांक 6, टिंबटिंब या वर्षी भारत सरकारने परकीय गुंतवणुकीबाबत उदारीकरणाचे धोरण स्वीकारले. 1951, 1971, 1991, 2011. तर बघा ह्या प्रश्नाचं जे उत्तर आहे, भारत सरकारने नवीन जे आर्थिक धोरण आहे, न्यू इकॉनॉमिक पॉलिसी, ते 1991 मध्ये स्वीकारलं होतं. ज्यामध्ये LPG ह्या 3 संकल्पना, उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण हे 3 संकल्पना भारताने स्वीकारलं होतं. म्हणून या प्रश्नाचे जे उत्तर आहे ते 1991. ठीक आहे. पुढे बघा प्रश्न क्रमांक 7 या ठिकाणी, व्यवहार तोलाची समस्या सोडवण्यासाठी आणि विनिमय दरात
स्थैर्य प्रस्थापित करण्यासाठी टिंबटिंबची स्थापना करण्यात आली. जागतिक व्यापार संघटना, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक बँक आणि विकास बँक. बघा यामध्ये व्यवहार तोलाची समस्या सोडवण्यासाठी आणि विनिमय दरात स्थैर्य प्रस्थापित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची स्थापना करण्यात आली आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, ज्याला आपण IMF असं म्हणतो. IMF म्हणजे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड. त्याची स्थापना 27 डिसेंबर 1945ला झालेली आहे आणि त्याचं जे हेडक्वार्टर आहे वॉशिंग्टन DC, अमेरिका या ठिकाणी त्याचं हेडक्वार्टर आहे. पुढे बघा प्रश्न क्रमांक 8. जगात सर्वप्रथम टिंबटिंब या देशाने नियोजनाचा स्वीकार केला. भारत, चीन, अमेरिका, रशिया. बघा जगात सर्वप्रथम 1928 पासून रशिया या देशाने नियोजनाचा स्वीकार केला आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, रशिया. ठीक आहे. पुढे बघा प्रश्न क्रमांक 1 मधील ब, पुढील संकल्पना स्पष्ट करा. 4 मार्क आहेत, म्हणजे 2 मार्काला एक प्रश्न आहे या ठिकाणी. विदेशी भांडवल, नवीन आर्थिक धोरण. ठीक आहे. पुढे बघा प्रश्न क्रमांक 2, थोडक्यात टिपा लिहा. कोणतेही 2, एकूण 3 प्रश्न आहेत आणि एकूण 6 मार्क आहेत या ठिकाणी. 3 मार्काला एक प्रश्न या ठिकाणी आहे. भारतीय आर्थिक नियोजनाचे उद्दिष्ट हा पहिला प्रश्न आहे. दुसरा विदेशी भांडवलाचे प्रकार आणि तिसरा आहे ब्रिक्स या संघटनेची उद्दिष्टे. पुढे बघा दीर्घोत्तरी प्रश्नामध्ये प्रश्न क्रमांक 3 या ठिकाणी 10 मार्काला हा प्रश्न आहे. एकच प्रश्न तुम्हाला या ठिकाणी लिहायचा आहे 10 मार्कासाठी. भारतीय नियोजनाच्या यश अपयशाची चर्चा करा. यश अपयश दोन्ही पण या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे, यश आणि अपयश. ठीक आहे. दोन्ही आपल्याला या ठिकाणी सविस्तर लिहायचं आहे कारण 10 मार्काला हा प्रश्न आहे. पुढे बघा प्रश्न क्रमांक 4, 12 मार्काला एकच प्रश्न तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे. विदेशी भांडवलाचे महत्त्व स्पष्ट करा आणि जागतिक व्यापार संघटनेचे उद्दिष्ट आणि भूमिका स्पष्ट करा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, दोन्हीपैकी आपल्याला जो प्रश्न सोपा वाटतो तो प्रश्न आपण या ठिकाणी लिहायचं आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोलापूर विद्यापीठाच्या मागील वर्षाची जी प्रश्नपत्रिका आहे बिझनेस इकॉनॉमिक्स त्याच्यावर आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा केली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त BComच्या विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, शेअर करा. सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद.